निसर्गाने पाऊस आणि बेडूक यांचं एक अजब नातं निर्माण केलंय. पावसाळ्यात दिसून उरलेले 7 ते 8 महिने गायब असणारा हा जीव. मात्र बेडकांच्या काही प्रजातींना हाच पाऊस नकोसा वाटतो. कारण पावसाचा जोर कमी झाल्यावरच बेडकांच्या काही प्रजाती या शीतनिद्रेतून बाहेर येतात. यामधील अशीच एक दुर्मिळ प्रजात म्हणजे नॉर्दर्न डान्सिंग फ्रॉग. विणीच्या हंगामात पायाच्या विशिष्ट हालचाली करून नृत्याचा भास निर्माण करण्यासाठी या बेडकाला ओळखलं जातं. महत्वाचं म्हणजे जगात हा बेडूक केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमधील झऱ्यांमध्ये सापडतो. उत्तर आणि मध्य पश्चिम घाटाला जोडणारा आंबोलीचा परिसर म्हणजे जैवविविधतेची खाण. 5619 हेक्टरवरील या छोट्याशा भूभागामधून 2005 सालापासून 22 नव्या प्रजातींचा शोध लागलाय. यामधीलच नॉर्दर्न डान्सिंग फ्रॉग हा एक बेडूक. भारतामध्ये उभयचरांच्या 770 पेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात. त्यामधील 90% अधिक प्रजाती या बेडूक आणि मंडूक या वर्गातील आहेत. या वर्गातील सर्वाधिक विविधता पश्चिम घाटात आढळते. विशेष म्हणजे यात जैविक वारसा स्थळामध्ये विशिष्ट प्रदेशांमध्ये सापडणाऱ्या बेडकांच्या प्रदेशनिष्ठ प्रजाती सापडतात. अशाच प्रदेशनिष्ठ बेडकांचा नुकताच उलगडलेला मात्र 66 दशलक्ष वर्षांपूर्वी निर्माण झालेला गट म्हणजे मिक्रिक झॅलिडे. या गटातील मिक्रिक झॅलस या कुळात साधारण 24 प्रजाती आढळतात आणि या सर्व प्रजाती पश्चिम घाटामध्येच अधिवास करतात. या कुळाला टोरेंट फ्रॉगही म्हटलं जातं, कारण यामध्ये अशा प्रजातींचा समावेश असतो ज्या टेकड्यांवरून बारामाही स्वरूपात वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातच सापडतात. या कुळातील बेडकांकडून केल्या जाणाऱ्या पायांच्या विशिष्ट हालचालींमुळेच त्यांना इंडियन डान्सिंग फ्रॉग या सामान्य नावानेही ओळखलं जातं. या कुळातील एक प्रजात म्हणजेच आंबोलीत सापडणारी नॉर्दर्न डान्सिंग फ्रॉग. पश्चिम घाटामध्ये सर्वात उत्तरेकडील क्षेत्रात इंडियन डान्सिंग फ्रॉग मधील ही प्रजात सापडत असल्यानं तिला नॉर्दर्न डान्सिंग फ्रॉग हे सर्वसामान्य नाव मिळाले. आंबोलीतील एका छोट्या झऱ्यातून मे 2014 मध्ये या प्रजातीचा शोध लावण्यात आला. नॉर्दर्न डान्सिंग फ्रॉग हा बेडूक आंबोलीतील मुख्य धबधब्याच्या प्रवाहाबरोबरच चौकुळ रस्त्यावरील एका झऱ्यात सापडतो. या 2च ठिकाणी त्याचा अधिवास असल्याचं निरीक्षणाअंती समजलंय. तपकिरी रंगाच्या या बेडकाच्या डोळ्यापासून मांडीपर्यंत काळसर रंगाची छटा असते, तर पायांवरही काळसर रंगाचे पट्टे असतात. शरीराखालचा भाग हा राखाडी असतो. सप्टेंबर महिन्यात झऱ्यातील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर हे बेडूक प्रकट होतात. दिवसा आणि रात्री झऱ्यातील छोट्या दगडावर बसून आवाज देण्यास सुरुवात करतात. हा आवाज मादीला आकर्षित करण्यासाठी किंवा दुसऱ्या नराला आपल्या जागेतून हकलवून देण्यासाठी काढलेला असतो. आवाज देतानाच त्यानं आपल्या पायाची केलेली हालचाल ही केंद्रस्थानी असते, ज्यासाठीच हा बेडूक डान्सिंग फ्रॉग नावानं ओळखला जातो. पायांच्या या विशिष्ट हालचालींना फूट फ्लॅगिंग म्हणतात. या फूट फ्लॅगिंगसाठी हे कुळ ओळखलं जात असलं तरी त्यामधील सर्वच प्रजाती पायांची ही हालचाल करत नाहीत. नॉर्दर्न डान्सिंग फ्रॉग हा मागचा एक पाय उंचावत काही वेळा तो पाय हवेत फिरवून मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो, तर कधी कधी
ही हालचाल दुसऱ्या नराला हद्दीबाबत ताकीद देण्यासाठीही केली जाते. मादीसोबत नराचे समागम झाल्यानंतर झऱ्यातील छोट्या कणांच्या खाली मादी अंडी घालून आपल्या वंशवाढीची तजवीज करते. भारतात सापडणाऱ्या बेडकांच्या प्रदेशनिष्ठ जीवांचा नॉर्दर्न डान्सिंग फ्रॉग हा शिलेदारच म्हणावा लागेल, कारण तो जगात केवळ आंबोलीतील 2च ठिकाणी सापडतो. त्यामुळे त्याच्याबद्दल जनजागृती करून त्याच्या संवर्धनाची आता नितांत गरज आहे.